काल जागतिक महिला दिन साजरा होत असताना दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये ट्विटर युद्ध पेटलं। सनी लिओनीसारखा आनंद सर्व महिलांनी जगातल्या पुरुषांना द्यावा असं ट्विट राम गोपाल वर्मा यांनी टाकलं। त्यावर आक्षेप घेत राम गोपाल वर्मांनी माफी मागावी अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली। तुम्हाला आई नाही का असा प्रश्न विचारत आव्हाडांनी राम गोपाल वर्मांना ट्विटरवरती धारेवर धरलं। दरम्यान राम गोपाल वर्मांच्या ट्विटरवरती सनी लिओनीने मात्र फक्त स्माइली टाकली आणि या ट्विटरवरचा हा जो ट्विट आहे तो हसण्यावारी नेला। आपण सनीसह सर्व महिलांचा आदर करतो असं ट्विट करत राम गोपाल वर्मांनी या वादावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न देखील केला। अशिक्षित लोकांनी माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ काढल्याचं राम गोपाल वर्मा यांनी म्हटलंय। त्यामुळे राम गोपाल वर्मा यांनी काल महिला दिनाच्या दिवशी जे ट्विट केलं त्यावरून ट्विटर वॉर रंगलेलं पाहायला मिळालं आणि राम गोपाल वर्मा यांच्या आक्षेपार्ह ट्विटवरती जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागण्याची मागणी केली। मात्र राम गोपाल वर्मा यांचं म्हणणं होतं की माझ्या ट्विटचा वेगळा अर्थ काढण्यात आला। यावर राष्ट्रवादीच्या विधान परिषदेतील आमदार विद्या चव्हाण यांची प्रतिक्रिया आलेली आहे। पाहूयात काय म्हणतात विद्या चव्हाण। वर्माने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी असं स्टेटमेंट देऊन तमाम भारतातल्या महिलांचा नाही तर जगातल्या महिलांचा अपमान केलेला आहे। तुम्ही सिनेमा आणि प्रत्यक्ष आयुष्य याच्यामध्ये खूप फरक आहे। आज कष्टकरी काम करणारी घरकाम करणारी महिला असेल, आयटी क्षेत्रामध्ये किंवा याच्यामध्ये काम करणाऱ्या किंवा मध्यमवर्गीय महिला असतील, त्या जी कामं करतायत ते इतकं महत्वाचं काम आहे। म्हणजे आपलं परिवार घर परिवार हे सांभाळून त्या कामं करतायत। अशा प्रकारे त्यांचं कुठलाही हेतू नाहीये। असं नसताना त्या सनी लिओनचं उदाहरण देऊन प्रत्येक महिलेने तसं पुरुषाला खुश करणं हे जे विधान आहे हे खूप घाणेरडं विधान आहे। प्रत्येक महिलेचा अपमान करणारं विधान आहे। तेव्हा त्यांनी महिलांची माफी मागावी, नाहीतर आम्ही सर्व महिला त्यांना जाऊन जोड्याने मारणार आहोत।